छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथे कृषी विभागाच्या बीज गुणक केंद्र व फळवाटिकेत कार्यरत महिला मजुरांनी अन्यायाविरोधात सुरू केलेले बेमुदत उपोषण 5व्या दिवशीही कायम आहे। हजेरी पत्रक लपवून इतर कर्मचाऱ्यांना कामावर घेतल्याचा आरोप करत चौकशी व न्याय मिळावा या मागणीसाठी महिलांनी 23 फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले। चौथ्या दिवशी हौसाबाई जाधव, गोंदाबाई गगवाल, कडूबाई नरवडे व पार्वतीबाई बिरसोणे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले। उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, मात्र त्यांनी उपोषण सुरूच ठेवले। उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या कामाचे दिवस पूर्ण होत असतील तर कामावर घेण्याचे आदेश 2019 मध्ये दिले होते, तरीही कृषी अधिकारी संताराम वाकडे यांनी हजेरी पुस्तक सादर न केल्याचा आरोप आहे। तहसीलदार सारिका भगत यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट। मागील 4 दिवसापासून तुम्ही कन्नड तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करताय, नेमकं काय विषय आहे ते आम्हाला व्यवस्थित सांगा। आमचा विषय असा आहे, आम्ही 7 महिला आहे, आमचं कामाचं विषय आहे ते आम्हाला परमनंट करावं म्हणून, पण ते कोणीच येऊ लागले नाही। इथं पुरं महिला आमची अशी दवाखान्यामध्ये जाऊन आली बी आहे तरी ते गलतान होऊन पडलेली, पाणी नाही, काहीच नाही पोटामध्ये, आम्हाला चक्कर येत आहे, कोणी इकडे बघत नाही। कुर्सी खात्यावाला नेमकं तुम्ही कुठं काम करत होत्या? बीज गुणन केंद्र सरकारी शेट फार्म बीज गुणन केंद्र आहे नरसिंगपूर सरकारी। अच्छा, तिथं काम करत होतो आम्ही रोजंदारी। किती वर्षापासून काम करत होते? 87 पासून 7 रुपये हजेरी होती, बर, तेव्हापासून आम्ही कामाला आहे तिथं 87 पासून। या संदर्भात तुम्ही संबंधित विभागाला, तहसील कार्यालय असो किंवा कृषी विभागाधिकारी असो, यांना पत्रव्यवहार केला होता का? केला होता, त्यांना मनावर घेतलं नाही। बर, आम्ही दिलं, त्यांना मनावर घेतलंच नाही। 2 वर्षापूर्वी पण त्या तालुक्याला केलं तिथं संभाजीनगरला। अच्छा, त्यांना पण मनावर घेतलं नाही। तिथं कृषी खात्याला पण दिलं तर आम्ही आमरून उपोषण करू, आम्हाला काहीतरी न्याय द्या, आमचे मस्टर काढा। 240 दिवसामध्ये का बरं नाही आम्हाला काढलं? बाकीचं मजूर आलंय, आम्हाला का बरं नाही घेतलं? ते पण ते हाव 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 म्हणले, त्यांना हे दिवस आणले आम्हाला। आता आमरून उपोषण घेतलंय ना, आता ते येऊन सुद्धा बघत नाही। कामाचंच बोलू का? 7 रुपये रोजापासून काम करतो, आम्हाला काहीच न्याय मिळाला नाही। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, तरच आम्ही उठणार, नाही तर इडून उठणार नाही। आमचं एखाद्याचा जीव का जात नाही। संरक्षण पुरे ना दोन लोक